नमस्कार. आम्ही कडगाव ग्रामस्थ आमचे गावचे सचिन आकलेकर यांचं चित्रप्रदर्शन भरलेलं आहे जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई येथे. तर आम्ही त्यांच्याशी गप्पा करणार आहोत. आमचे कलाकार सचिन आकलेकर, त्याच्यासोबत आहेत दिनेश गुरव, बाळासाहेब पाटील सर, शरद दबडे साहेब, सुनील पाटील साहेब, अमोल श्रेष्ठी. तर चला आपण बोलूया आपल्या गावच्या कलाकारासोबत त्यांच्या कलाकृतीबद्दल. नमस्कार. यांचा प्रश्न असा होता की तुम्ही बाबा बैलांचीच का चित्र काढता किंवा नंदीचीच का काढता. थोडक्यात ह्याच्या मागं बोलायचं म्हणजे मी स्वतः शंकरांना मानतो. शंकर म्हणजे शिव, भगवान शिव, आणि त्यांचं वाहन हे आहे नंदी, बैल. आणि स्वतः शेतकरी कुटुंबातला असल्यामुळं बैलांचं नातं शेतकऱ्यांचं काय असतं ते सर्वांना माहिती आहे. ते जे रिलेशन आहे ते मी माझ्या चित्रातून मांडायचा प्रयत्न केलेला आहे. थोडक्यात तर माझ्या चित्रामध्ये बघितलं तुम्ही तर त्याच्यामध्ये तुम्हाला शंकराच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी दिसतील. त्याच्यामध्ये तुम्हाला शंकराची पिंड दिसते, मंदिरामधल्या घंटा दिसतात, त्रिशूळ दिसतात, कमळाची फुलं किंवा हे काय, आणि हे सगळं नेचर आहे. त्या नेचरमुळंच आपण सगळेजण आहे. हे सगळं त्या बैलामध्ये दाखवलं, कारण बैल स्वतः एक नेचर असल्यासारखं, नेचरचा पार्ट किंवा बैल हेच शंकर आहेत असं हे दाखवायचा प्रयत्न केला. दिनेश गुरव साहेब, आपण हे मागील पोस्टर यांच्याकडून घेतलेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं की हे पोस्टर यांच्याकडून बनवून घ्यावं? कसं आहे म्हणजे सगळ्यात पहिलं तर तो प्रश्न नाही आहे, पण जेव्हा मी पहिल्यांदा शौकतनी मला तुझे चित्र दाखवली तर त्याला असं वाटलं की कुठेतरी एक आपल्या ओळखीचं, म्हणजे माझी एक बालपणापासून इच्छा होती की एक पोर्ट्रेट घरात असावं कुठे. मग आम्ही म्हटलं की नाही, हाच जे आपण शोधत होतो ते हेच आहे. आणि दुसरी गोष्ट तू जसं म्हटलंस की नंदी हा माझा असं जवळचा होता, कारण बालपण तसं त्या गावात नंदीबरोबर खेळण्यात बरंच जायचं. मी मगाशी तुला म्हटलं असं आम्ही गुजरातला गेलो किंवा हरेराम हरेकृष्णाच्या मंदिरात गेलो, नंदी निरखून बघण्यातच बराच वेळ जायचा. आणि तुझ्या चित्रामध्ये कसं झालं की एक कला पण दिसते, संस्कृती पण दिसते, आम्हाला आमच्या बालपणात गेल्यासारखं वाटलं थोडंसं. आणि दोन्ही गोष्टींचा जो संगम आहे ना तो खूप चांगला आहे. आणि मुळात रंगसंगती आम्हाला खूप भावली त्यामुळे. आणि तुझ्या निमित्ताने काय होईल, आम्हाला अनेक वर्षानंतर काळा घोडाला आणि इथे येण्याचा एक अपॉर्च्युनिटी मिळाली. अदरवाईज मला नाही वाटत की आम्ही आलो असतो. ते सगळं श्रेय या माणसाला जातं. आणि दुसरी पण एक गोष्ट मला आवडून सांगायची की शौकतच्या निमित्ताने ना मी प्रत्यक्षपणे तुम्हाला भेटलो नसलो तरी मी तुमची नावं भरपूर येतो. म्हणजे या साहेबांचं नाव, दबडे साहेबांचं नाव, बऱ्याचशा आता असं यांनी श्रेष्ठी म्हटल्यानंतर मला पटकन क्लिक झालं की श्रेष्ठी म्हणजे पुस्तकातली आहे आणि ना मग ते प्रवास लगेच होतं ना असं. बरोबर. त्यामुळे खूप चांगला असा उपक्रम करणे. आणि मुळात ह्याच्या सगळे पुढे श्रेयवादाची लढाई नाही आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे 4 लाखाचा निधी जमवणं, काम करणं शाळेकरता नॉट अ जोक, ॲब्सोल्युटली नाही आहे. आम्ही पण सामाजिक उपक्रम राबवले आणि आम्हाला माहिती आहे की लोक छोट्या वेळा गोष्टींकरता कसं ती एक श्रेयवादाकरता धडपड असते ना प्रत्येकाची. आणि शौकत सुरुवातीपासून सांगत होता की आज टँकर आला, आज हे तुटलं, ते तुटलं. आम्ही पण तुमच्या निमित्ताने एक शाळा, तुमचं गाव, म्हणजे आता मला कडगावला कधी येतो असं झालेलं आहे. कोल्हापूर कागल भरपूर फिरलो आहे, आमचे बरेचसे मित्र कोल्हापुरातलेच आहेत. आणि थँक्स टू यू चला तुझ्या निमित्ताने. आणि आमच्याकडे पण तुझं चित्र कायमस्वरूपी म्हणून राहील. बरोबर. आमच्याकडून कायम राहणार. तुझी आठवण येतच राहील, कारण नंदी बघताना पण येईल आणि असंही गप्पांच्या ओघात पण नक्कीच येईल. थँक्यू. धन्यवाद दिनेश सर. बाळासाहेब पाटील सर, तुम्ही आवर्जून या तुमच्या मित्राच्या प्रदर्शनासाठी गावावरून आलात. त्या दिवशी शाळेचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आटपून घाई गडबडीत तरी असे ना येऊन आणि इथे 2 दिवस तुम्ही स्थायिक राहून आमच्यासारख्यांना अटेंड करताय. तर तुम्हाला काय वाटतं तुमच्या मित्राला? मित्र म्हणजे एक आता उगवता एक चित्रकार आहे म्हणता. कारण का या जहांगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शन होणं म्हणजे सर्वोच्च ठिकाण, म्हणजे सर्वोच्च तिच्या कलेचं चित्र पंढरे. म्हणजे जसं ते एखाद्या वारकऱ्याला पंढरीला पांडुरंगाला बघितल्यानंतर जसं समाधान वाटतं तसं या ठिकाणी प्रदर्शन केल्यानंतर सचिन असेल किंवा जो आर्टिस्ट असेल, जो चित्रकार असेल, त्याला तो शेवटचा क्षण वाटतो की बाबा मी
म्हणजे आतापर्यंत ज्यानं ते केलं त्या कलेचा जोपासल्या अख्ख्या इंडियात जेवढी पण कलाकार लोक आहेत त्यांचं एक स्वप्न असतं किंवा माझं चित्राचं प्रदर्शन या ठिकाणी अशा ठिकाणी आणि सचिनजी असं एक नाही तर मला वाटते 3 प्रदर्शन या जहांगीर आर्ट गॅलरीत झालं आणि इथून पुढेही त्याचे व्हावेत असे आम्ही सर्व गावकऱ्यांच्या वतीनं आणि आपल्या सर्व ग्रुपच्या वतीनं आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो की एक यश किंवा एक प्रसिद्ध चित्रकार व्हावा भविष्यामध्ये अशी आम्ही त्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद. आपले सुनील पाटील साहेब आलेत, दबडे साहेब आलेत, अमोल आहेत. तर तुम्हाला काय बोलायचं आहे आपल्या मित्राच्या गाववाल्यांच्या आपल्या या चित्रप्रदर्शनाबद्दल? सचिनचं जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शन लागणं हे अक्षरशः म्हणजे आमच्या कडगावासाठी अगदी ऊर भरून येण्यासारखं हे क्षण आहे आणि त्या क्षणाचा मी एक साक्षीदार होऊ शकलो ह्याचाही मला अभिमान आहे. मी संपूर्ण किंवा आम्ही जी काही कडगावची मंडळी ते कडगावचं प्रतिनिधित्व म्हणून इथं आम्ही आहे. आमच्यासोबत पूर्ण कडगावकर आहेत आणि आमच्या सर्वांच्या शुभेच्छा सचिनला नेहमी असतील. इथून पुढे त्याचे अजून मोठे मोठे इथून ते हे लावत येते जहांगीर आर्ट गॅलरीचं पूर्ण असं एक कायमस्वरूपी म्हणून एक हे लावलं मी त्याला शुभेच्छा देतो. कारण मी आता ही जी तिन्ही चित्र आहेत जी रेखाटली आहेत त्या प्रत्येक चित्रामध्ये प्रत्येक क्षण किंवा ते का अनुभवलं व्यवस्थित का लक्षातून बघितलं तर कुठलंच हे असं रिपीट तर कुठे दिसत नाही. ते मग नंदीचे भाव असतील किंवा नंदीचं बाकी जे काय असतील ते तर अशा ह्या आमच्या ह्या त्या आता आहेत महान ह्याच्यापेक्षा अजून महान व्हावेत अशा चित्रकाराला मी कडगावकरांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. आणि तुझं नाव किंवा असं मी आमच्या ज्योतिबा चरणी प्रार्थना करतो. तुम्ही सगळेजण एवढं आवर्जून या ठिकाणी आलात म्हणजे वेळात वेळ काढून. आता मुंबईतली गर्दी आणि मुंबईचं ट्रेनचं हे वातावरण मला सगळं समजलंय की इथं काय परिस्थिती असते. या एवढ्या ह्याच्यातून तुम्ही सगळेजण इथं आलात ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट नाही. सर्वांचे आभार मनपूर्वक. अमोल साहेब, सुनीलदा, आपल्याला काय बोलायचं आहे? सर्वात महत्त्वाचं सचिनदा आपलं आभार, कारण की तुम्ही एवढं सुंदर चित्रांचं प्रदर्शन बनवलं तिथं ह्याचा आपल्याला आनंद भेटला. आणि सगळ्यात म्हणजे मला जेव्हा शेवटचं ग्रुपवरती टाकलं ना की तुमच्या चित्रांचं प्रदर्शन आहे आणि नंदीवरती विशेष आहे तर माझी क्युरियोसिटी वाढली होती की बाबा नंदीच का चूज केलं आहे किंवा नंदी म्हणजे नंदीमध्ये असे एवढे विशेष चित्र काढणं एवढं सोपी गोष्ट नाही आहे. तर तुमच्या या कलाकृतीसाठी आमच्या सर्व कडगावकर ग्रामस्थांच्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आपल्याला असंच यश मिळत जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू. धन्यवाद अमोल साहेब. सुनीलदा, प्रथम मी आल्यानंतर सचिनला भेटल्यानंतर आमचं दोघांचं बोलणं झालं. मी म्हणजे आम्ही दोघं ॲट ए टाइम एकदमच बोललो की किती वर्षानंतर आपण भेटलो. सुरुवात मी तुम्हाला वाटतं एक 94 नंतर आम्ही पहिल्यांदा भेटलो. एकाच गावचे असून खास त्याच्यातून सुद्धा म्हणजे इतके दिवस लागले आम्हाला भेटायला, कारण आम्हाला हे बघायचं होतं चित्र काढले. पण ह्याच्या म्हणजे कलेला भरपूर दाद आणि अशीच कला उभरत जावं श्री ज्योतिबा चरणी प्रार्थना, दत्तचरणी प्रार्थना. असाच आमच्या गावाला भाऊ, असाच मोठा भाऊ हा ज्योतिबा चरणी प्रार्थना. धन्यवाद सचिनदा. सचिनदा, खूप खूप अभिनंदन आपलं. आम्ही यादवची बारा वारसा कडगावचा आपली मराठी शाळा या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुमच्याविषयी लेख किंवा चित्रप्रदर्शनाची माहिती दिली. त्यामध्ये बऱ्याच आमच्या गावकऱ्यांनी अभिनंदन आणि शुभेच्छा भरून बऱ्याचशा दिल्या. छान वाटलं. जे कोणी मला माहित नाही त्यांनी सुद्धा अभिनंदन दिलं. या गोष्टी खूप छान आहे खरं. तर त्यांच्या वतीने तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन. आणि आपल्या या गावच्या ग्रुपमधल्या लोकांना तुम्हाला काय म्हणायचं त्यांच्याबद्दल किंवा त्यांना काय मेसेज द्यायचा आहे आपल्या कलेबद्दल? कला म्हणजे आता हे कसं तुम्ही लोक कसं ऍक्च्युली नोकरी करून उदरनिर्वाह करतात, तसं हे एक माझं साधन आहे. गावातल्या लोकांसाठी मी म्हणेन की ही तुम्ही याच्याकडे पण ह्या दृष्टीने बघा, याच्यातून पण तुम्ही अर्थार्जन करून तुम्ही पोट भरू शकता. थोडं या गोष्टीकडे पण लक्ष द्यावं. ह्याच्यात एक समाधान मिळतं. हे जे आहे नुसते चित्र नाही, ते तुमचं स्वत्व आहे. म्हणजे तुम्ही स्वतः त्याच्यातून दिसता तुमच्या कलेतून आणि याच्यातून वेळ छान जातो. फालतू गोष्टी करण्यापेक्षा तुम्ही
थोडं इकडे लक्ष देऊन तुम्ही या गोष्टीकडे पण एक बघितलं ना की तुम्ही ह्याच्यातून नोकरी करण्यापेक्षा एक व्यतिरिक्त समजलं ना, तुम्ही थोडंसं ह्याच्यामध्ये लक्ष दिलं तर जी लोक कलाकार होऊ इच्छितात, साईड बाय साईड हा, करू शकतो. कलाकार होऊ इच्छितात त्यांनी याच्याकडे लक्ष द्यावं आणि ही एक चांगली गोष्ट आहे या पुढच्या ह्याच्यासाठी. ॲक्च्युली गावामध्ये आहेत एक दोन तीन मुली आहेत त्या आता सध्या आर्ट या कोर्सेसला बघतायत त्या. तर ह्या आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आमचे जे पाटील सरांची आठवण येते. आमचं बरेच बोलणं झालं त्याविषयी. आपल्या गावातले 3 कलाकार त्यांच्याकडे पडलेले आहेत. तर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आमच्या गावावाल्यांनी आमच्या कलाकारांतर्फे. धन्यवाद. सगळे आम्ही कडगावकर सर्व कडगावकर ग्रामस्थांतर्फे आम्ही सचिन यांचे अभिनंदन करतोय आणि पुढील वाटचालीस अशा आपल्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. कसं आहे कलाकारांतर्फे आपण काय प्रोफेशनल नाही आहे कोणी